थँक्यू तुम्हा सगळ्यांना. कारण आत्ताच बकरूचं ऑनलाईन स्क्रीनिंग पार पडलं आणि त्यासाठी तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला. फिल्म पाहिली आणि मला कॉल करून प्रतिक्रिया कळवल्या, त्याबद्दल खूप 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 थँक्यू. तुमच्या ह्या सगळ्या प्रेमामुळेच मी आजपर्यंतचा हा प्रवास करू शकली आहे. सो हे माझं जयश्रीचं कॅरेक्टर तुम्ही फिल्ममध्ये पाहिलंच असणार आहे. हा खूप मजेशीर सीन होता. मला खात्री आहे तुम्ही हसला असाल या सीनला. सो मला अनुप सरांचा फोन आला, की "अमृता, आपण अशा-अशा टॉपिकवर फिल्म करतोय. पशुबळी किंवा प्राणीहत्या यावर आपण फिल्म करतोय आणि तुझं कॅरेक्टर अगदी सोज्वळ, समंजस, साधंसुधं असणार आहे. तू करशील का?" सो कॅरेक्टर तर मी असं केलं नव्हतं, त्यामुळे मी होकारच दिला. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण माहिती आहे का? मला असं वाटलं, की या स्क्रिप्टद्वारे आपण समाजाला खूप काही देऊ शकतो. म्हणून मी या फिल्मसाठी लगेच हो बोलले आणि हा आमचा लग्नाचा जो सीन होता, त्याची सगळी तयारी सुरू होती. तुम्ही बघू शकता गावातल्या बायका आल्या होत्या आणि त्या गावातल्या बायका माझ्यावर इतकं प्रेम करत होत्या. माझ्यासाठी इतकं छान-छान काय-काय खाऊ घेऊन येत होत्या. सो मला खूप छान वाटलं या प्रोजेक्टमध्ये. ह्या पण आठवणी खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे ना कलाकारसुद्धा कामं करतायत आणि म्हणजे असं आमच्या सेटवर असं काहीच नव्हतं, की हा कलाकार आहे किंवा काय. आता मी स्वतः इथे आर्टमध्ये जरा मदत करत होते, रांगोळी काढत होते. माझ्याच स्वागताचा सीन होता. सो त्यामध्ये मी रांगोळीसुद्धा काढली. सो आमचं खूप खेळीमेळीचं वातावरण सेटवर होतं. त्यानंतर हा लग्नाचा सीन. सो या लग्नाच्या सीनला इतके गावकरी जमलेत आणि त्यांना असं वाटत होतं, की ते खऱ्याच लग्नाला आलेत का? इतके नटून-थटून आले होते आणि इतकी मजा ते करत होते. ते सगळं बघून आम्हालाही हा सीन करताना खूप मजा आली आणि खूप छान शूट झालं आमचं. हे BTSमध्ये तुम्ही बघू शकता कसं एक-एक सीन शूट केलं जातं. सो हे सगळं झाल्यानंतर हा जो सीन होता, इथे बकरूची बळी दिल्या जाणार होती आणि तो स्वप्नातला सीन होता. पण तरीसुद्धा माहिती आहे माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि मला इतकं रडायला येत होतं त्या बकरूला तडफडताना बघून. आमचे सर म्हणाले, की "अगं अमृता, या सीनमध्ये तुला रडायचं नाही आहे. तू खुश आहेस." आणि मग मी भानावर आले, की "अरे ओके, मला त्रास होतोय, पण ठीक आहे, मी खरी अमृता नाही आहे, मी जयश्री आहे." सो मी लगेच कॅरेक्टर चेंज केलं आणि ह्या सीननंतर आमचं पॅकअप झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं पॅकअप झाल्यापासनं आमच्या डिरेक्टर अनुप सर यांनी नॉनव्हेज सोडलं. सो मला असं वाटतं, की खरंच आपल्या सुखासाठी कुणाचा तरी जीव घेणे कितपत योग्य आहे ह्याच्यावर सगळ्यांनी विचार करायला हवा. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेलच.